गणेश उत्सवानिमित्त दिवा ते चिपळूण ह्या गाडी पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी कोकणवासियांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि पाहायला गेलं तर बाजूला सावंतवाडी जी गाडी आहे ती देखील एक्सप्रेस सध्या जी आहे ते मोठ्या प्रमाणात भरलेली आहे आणि त्याचबरोबर पाठोपाठ दुसरी दिवा चिपळूण जी गाडी लागणार आहे दिवा स्थानक या ठिकाणी त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गौरी गणपतीच्या सणानिमित्त कोकणवासी जे आहे ते गावी निघालेले आहेत आपल्या सहकुटुंब या ठिकाणी ते आता या दिवा चिपळूण असेल या सावंतवाडी या गाडीतनं प्रवास करणार आहे पाहायला मोठ्या प्रमाणात दिवा स्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते रात्रीच काही लोक जे ते दिवा रेल्वे स्थानक गाठत आहेत तर पाहायला गेलं तर एकंदरीत मोठा उत्साहाचं वातावरण देखील यांच्यामध्ये मात्र गाड्या जे आहे ते जास्तीत जास्त सोडण्याची मागणी या ठिकाणी जे आहे ते कोकणवासियांची आहे अनेक जे आहे ते ओझे घेऊन या ठिकाणी अनेक सामान घेऊन हे गावी आपल्या जात असतात मात्र सध्या तरी या ठिकाणी रेल्वे प्रशासनानं जास्तीत जास्त गाड्या वाढवा असं देखील त्यांचं म्हणणं आहे एकीकडे पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात एस टीच्या गाड्या देखील सोडण्यात आलेल्या आहेत तर दुसरीकडे कोकण रेल्वेला कोकणात जाणाऱ्या रेल्वे ह्या देखील आता जादा विशेष गाड्या सोडण्यात आल्या तरीसुद्धा ज्या गाड्या सोडण्यात आहेत तरीसुद्धा गर्दी तिथे मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळते पूर्ण आपण ठाणे दिवा रेल्वे स्थानक या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी या कोकणवासियांची मागणी असते जास्तीत जास्त गाड्या सोडाव्या मात्र अजून देखील गर्दी जी आहे ते मोठ्या प्रमाणात रात्रीपासून मध्यरात्रीपासून लागलेली असते अनेक लोक जे आहे ते कोकणात जाण्यासाठी निघाले आहेत भाऊ कुठे निघालात नक्की एकंदरीत गाडी जी आहे सावंतवाडी देखील गाडी पूर्ण भरली दुसरी या ठिकाणी जी गाडी येणार आहे ती देखील अशा प्रकारे पॅक असणार आहे काय मागणी असेल गाड्या कोकणात जाणाऱ्या आहेत पण अजून गाडी काय आलेली नाही आहे ती आम्ही माणगावसाठी चाललेलो आहे कोकणात किती वाजताची गाडी आहे गाडी 6 वाजता लागते पण अजून काय लागली 7:15ची गाडी आहे हां नक्कीच कुठेतरी एकीकडे खड्डे आहेत रस्त्यावरून चालताना वाहतूक कोंडी होते रेल्वे सुखकर प्रवास असतो ती पण देखील पूर्ण भरून जाते त्यामुळे जास्तीत जास्त गाड्या वाढवण्याची काय अपेक्षा आहे काय मागणी असणार कोकणात जायला रस्त्याची फार दुरावस्था आहे बऱ्याच वर्षांवर रोड तसाच राहिलेला आहे अजून कोकणात जाण्याची बसनी वगैरे व्यवस्था आहे पण खड्डे खूप मोठ्या प्रमाणात खड्ड्याची चाळण झालेली आहे त्यामुळे गाड्यांना खूप उशीर होईल कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना खूप लेट होत आहे त्याकडे सरकारने चांगलं लक्ष द्यावं प्रशासन लक्ष द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे पाहू शकतो अशा प्रकारचे जे ते सामान जे ते या ठिकाणी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे नक्कीच कोकणवासियांसाठी जास्तीत जास्त गाड्या ज्या आहेत ते प्रशासन कशाप्रकारे सोडतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे मात्र सध्या दिवा चिपळूण ही गाडी पकडण्यासाठी अनेक जण जे ते दिवा स्थानक गाठत असतात बाजूला सावंतवाडी जी गाडी लागलेली ती देखील आता या ठिकाणी पूर्णतः भरलेली आहे त्यामुळे नक्कीच आता कोकणवासियांसाठी एकीकडे रस्त्यावरती जाण्यासाठी ज्या गाड्या सोडल्यात त्या देखील आता वेळेत पोचत नाही आहे काही लोक कुठं चालतात भाऊ चिपळूणला काय वाटतं एकंदरीत अशा प्रकारची मोठी गर्दी आहे गावी चाललेल्या आहेत दिलासादायक अशा गाड्या मिळतात का जाण्यासाठी बसण्यासाठी जागा मिळते हो आता बघावं लागेल गाडी आल्यानंतर काय होतं काय नाही ते काय वाटतं किती तासपासून तुम्ही उभे आहात गाडी जागा मिळेल का आम्ही आता 1 तास 1.5 तास झाला आम्ही उभे आहोत आता मुश्किल आहे कारण लोकल आहे पब्लिक खूप आहे बघू आता किती जागा मिळते आम्हाला जागा भेटू देत लवकर घरी जाऊ देत लवकरात लवकर असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे प्रत्येकजण जो आहे तो आनंदाचं वातावरण आहे त्यांच्याकडे मात्र कोकणवासी सर काय सांगाल एखादं कोकणात जायचं म्हटलं तर एक तारांबळच असते एकीकडे रस्त्यावरती पडलेले खड्डे एस टी देखील गेले आहेत वाहतूक कोंडी झालेली आहेत दुसरीकडे गाड्या सोडतात काय एकंदर वातावरण आहे वातावरण हे आनंदाचंच आहे गणपती बाप्पा येणार आहे त्यामुळे परंतु गाड्यांचा थोडं प्रॉब्लेम होतं आहे गाड्या उशिराने धावत आहेत आणि तरीसुद्धा गणपती बाप्पा आहेत आपल्यासोबत सर्वांना व्यवस्थित घरी पोचवणारच नक्कीच गौरी गणपतीच्या सर्व तयारी जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहेत ताईने बॅग भरून घेऊन चालले आहेत नक्की जागा मिळेल का यांना हे आपण देखील विचारूया ताई सर्व सामान घेऊन चालले आहेत गौरी गणपतीसाठी जागा मिळणार का अशा प्रकारची गर्दी या ठिकाणी दिसते आता काय करणार पण जायचं आहे तर जायचं आहे ना गरजेचं आहे जाणं गौरी गणपती आहे साकडं असणार गणरायाकडे एकीकडे खड्डे पडलेत कोकणामध्ये रस्त्यावरती दुसरीकडे गाड्या देखील लेट आणि पॅसेंजर होत आहेत त्याच्यामुळे लोकांना आता गाड्या सोडल्यात जादा पण तरी सुद्धा अजूनही काय गर्दी कमी नाही होत आहे गर्दी वाढली तर गाड्या तेवढ्या वाढवल्या पाहिजेत अजून वाढवायलाच राजकीय लोक आहेत त्यांच्याकडनं देखील काय अपेक्षा असणार तुमच्या बसेस असतील रेल्वे असतील आता त्यांनी बघायला त्यांना कळलं पाहिजे ना की गौरी गणपती सारख्या मोठ्या सणाला लोक येतात झाडून मुंबई अर्धी खाली होते तर त्यांनी तेवढं केलं पाहिजे म्हणजे बाजूची सावंतवाडीची गाडी ती किती वाजताची आहे
6:25ची ती गाडी आता सोडण्यात आलेली आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण आहे. सावंतवाडी ही गाडी जी आता सध्या तरी दिवा स्थानक या ठिकाणी सुटलेली आहेत. आता ती देखील पूर्णतः भरलेली आहेत आणि त्यातच आता या ठिकाणी दुसरी गाडी जी आहे ते चिपळूणला जाणारी त्या मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि याच ठिकाणी कॅमेरामनला आपण सांगू शकतो की बाबा कॅमेरामनला ताई कुठं चाललात, गाव कुठलं आहे नेमकं? चिपळूणला चाललात. मोठ्या प्रमाणात गर्दी आहे या ठिकाणी. एकंदरीत गणरायाला काय साकडं असणार, काय मागण्या असणार, मोठी गर्दी आहे. गाडीत बसायला जागा मिळेल का आणि कशावर किती वस्तू आता तुम्ही घेऊन चालत का? वस्तू काय या गर्दीतून जास्त घेऊन जाण्यासारखं नाही आहे. गणरायाला साकडं एवढंच आहे की ही गर्दी कमी कशी करता येईल याचा प्रयत्न झाला पाहिजे. हो खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत, त्यामुळे एस टीने देखील प्रवास, चारचाकीने प्रवास करताना देखील विलंबन लागतोय, वाहतूक कोंडी होते. त्यामुळे तिकडचे रस्ते असतील, सुसज्ज अशा गाड्या, काय एकंदरीत कशा प्रकारची सोय असली पाहिजे? रस्त्याचा प्रश्न हा खूप वर्षापासून तसाच आहे. त्याचं काहीतरी निदान झालं पाहिजे, कारण इतकी वर्ष कोणता रस्ता असा अपुरा राहणं ही चांगली गोष्ट नव्हे. तो व्हायला पाहिजे लवकरात लवकर. आता लोकांचे हाल तर तुम्ही बघतायच काय आहेत ते. अजून काय दरवर्षीचंच आहे, वेगळं सांगायची काही गरज नाही. दरवर्षीप्रमाणे या चिपळूणकरांना असेल सावंतवाडी गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी अनेकांना भक्तगणांना कोकणवासींना गावी जावं लागतं. मात्र वारंवार प्रशासनाकडनं मागणी करून देखील अनेक गाड्या ज्या आहेत ते जादा गाड्या जरी सोडल्या तरी कमीच पडतात. तर कुठे संख्या वाढवावी असं त्यांचं म्हणणं आहे. अनेक लोक जे आहेत ते गावी जायला निघाले आहेत. गौरी गणपतीचा सण आहे आणि त्यातच मुंबईतील कोकणवासीय जे ते ठाण्यातले असेल अनेक ठिकाणचे दिवा भागातील हे सर्वच आता गावी जायला निघाले आहेत. लहान लहान मुलांपासून आता या ठिकाणी जर गाडीत जर जागा नाही मिळाली तर उभे राहूनच प्रवास करावा लागणार आहे. मात्र अशा प्रकारचं ओझं या ठिकाणी ते गणेश उत्सवानिमित्त, गौरी गणपतीनिमित्त अनेक वस्तू जे आहेत ते गावी घेऊन जात असतात. मात्र त्यातच कुठंतरी अशा लोकांची फजिती तरी देखील एक होते. त्यामुळे सरकारने, केंद्र सरकारने असेल, रेल्वे प्रशासनाने असेल, त्याची दखल घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी सर्वच गणेश भक्त जे या ठिकाणी निघालेले आहेत आणि त्या ठिकाणी आता प्रवास त्यांचा सुखकर कशाप्रकारे होईल. हे लहान बच्चे कंपनी आहेत. कुठे चाललात, कुठलं गाव आहे? चिपळूण आहे. काय वाटतं, गणेश उत्सव आहे, सुट्ट्या मिळाल्या आहेत, किती वेळ झाला तुला ह्या स्थानकावरती उभा आहेत आणि जागा मिळण्यासाठी कशी तयारी असणार? 1 तास झाला. कशा प्रकारची तयारी केली आहे? एक उत्साहाचं वातावरण. गणपतीची तयारी केलेली आहे, जो असं सर्व हे हौस आहे जाण्यासाठी, पण ते जास्तीत जास्त काही गाड्या वगैरे सोडाव्यात असं हे. आम्ही आता विरारवरून एवढ्या सकाळी पहाटे उठून आम्ही आलो इथे. किती वाजता बाबा तुम्ही इथे पोहोचतात? सोडलं आहे विरारला. विरारवरून आलोय. आले ते ताई, विरारवरनं इथे येईपर्यंत किती वेळ लागला आणि परत आता गावी जायचं, त्यात पण उभं राहून तुम्हाला फलाटवरती वेळ काढावा? हो नक्कीच. सकाळी आम्ही जवळजवळ 3 तास झाले आमची ट्रॅव्हलिंग झाली आहे. सकाळी 3 वाजता ट्रेनने. देखील अनेक लोक येतात. म्हणजे मोठ्या प्रमाणात. कुठं चाललात भाऊ? सकाळपासूनच या ठिकाणी मोठी रीग लागलेली आहे. गणेश उत्सवानिमित्त सर्वच उत्साहाचं वातावरण, मात्र तासनतास उभं राहिलं. आम्ही विरारवरून आलो आहे. सकाळी पहिली गाडी पकडून आलो आहे. गाडी आली. नक्कीच आता या ठिकाणी प्रवाशांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात. आता ही जी गाडी जी येते, ही जी गाडी आहे ती आता पकडण्यासाठी बघा कशा प्रकारची चढावड होते. त्यामुळे नक्कीच रेल्वे प्रशासनाकडनं जी मागणी आहे की जास्तीत जास्त गाड्या वाढवा, ही मागणी आता रेल्वे प्रशासन कधी पूर्ण करणार? सध्या तरी विशेष गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत. ट्रॅकच्या पलीकडे देखील मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी गाडी उलट्या बाजूने पकडण्यासाठी देखील उभे आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूला, ट्रॅकच्या बाजूला आपण दाखवू शकतो दृश्य की कशा प्रकारे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला आता गाडी पकडण्यासाठी इथे लगबग लागणार आहे. त्यामुळे नक्कीच त्याचा जो जीवघेणा प्रवास देखील आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वच रेल्वे प्रवासी या ठिकाणी रेल्वे पकडण्यासाठी आता जी आहे ते त्यांची एकंदरीत या ठिकाणी मोठी रस्सीखेच असणार आहे. त्यामुळे सर्वच प्रवाशांना या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त
मोठं वातावरण जरी असलं तरी मात्र मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.